गुड मॉर्निंग एव्हरीवन. हो सॉरी, गुड इव्हनिंग एव्हरीवन आणि नमस्ते सर्वांना. दुपारचा ब्लॉग चालू करतोय कारण मी आहे पुण्यात आणि तुम्ही बघितलं असेल कालचा ब्लॉग. काय प्रकारे ॲडव्हेंचर केला आणि कायच मजा केली आपण. प्रॉब्लेम असा झाला की मी दिवसभर होतो कामात, त्याच्यामुळे मला नाही भेटला वेळ शूट्स करायला. आणि सो बघूयात, आपला दिवस तर काय संपलेला नाही आहे, तर कशा प्रकारे काय करता येईल आपल्याला. ठीक आहे, बाय बाय. कसा आहे आमचा वाघ? तसं म्हणायला गेलं तर पुणे काय वाईट नाही आहे, पण आपल्या साताराची एक बातच वेगळी आहे. जाऊ दे, मी जरा फिरून येतो, मला झालं आहे बोर. आणि इकडे बघा कोकम कसा मिळतोय. पॅकेटमध्ये म्हणजे बॉटलमध्ये. आम्हाला जायचं आहे नारायणपूरला आणि हे गँग बघा आत्ताशी आली आहे सगळी. ए मंदार, फायनली हिअर वी गो. चलो. पुण्यातून नारायणपूरला जायला काही जास्त मोठं अंतर नाही आहे. आणि हा बघा, हा आहे सासवड घाट. श्री क्षेत्र नारायणपूर हे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले श्री गुरुदेव दत्त आणि नारायणेश्वर यांचे पवित्र मंदिर आहे व नारायण महाराज येथेच तपश्चर्या केलेल्याचे सांगतात. दर्शन केल्यावर मी व माझे मित्र आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला. जय गुरुदेव दत्त गुरुदेव. दर्शन घेऊन सगळ्यांनाच खूप छान वाटलं आणि त्यानंतरनं सगळे आपापल्या घरी गेले. तर मित्रांनो, कसा होता आजचा माझा ब्लॉग? आवडले असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. जय भोलेनाथ.